नमस्कार मित्रांनो. पावसाळा आला की वातावरण आल्हाददायक होते. पण या काळात आपल्या आहाराकडे आणि अन्नाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. पावसाळ्यात बाहेरचे गरमागरम पदार्थ, भजी, वडे, चाट आणि मसालेदार पदार्थ खावेसे वाटतात. पण याच काळात पचनाशी संबंधित त्रास किंवा अन्न दूषित होण्याचा धोका वाढू शकतो. मग प्रश्न असा आहे की पावसाळ्यात नेमका आहार कसा असावा, काय खावे, काय शक्यतो टाळावे, पाणी किती प्यावे, फळे आणि भाज्या कशा घ्याव्यात आणि पावसाळ्यात आपला आहार संतुलित कसा ठेवावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण बघा. तर पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत अन्न आणि पाणी दूषित होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून पावसाळ्यात फक्त काय खातो हेच महत्त्वाचे नाही, तर अन्न कसे तयार केले आहे, कसे साठवले आहे हेही तितकेच महत्त्वाचे ठरते. घरचे ताजे आणि स्वच्छ अन्न घेण्याला प्राधान्य द्यायचं आहे. बाहेरचे अन्न खाताना स्वच्छता आणि अन्नाची ताजेपणा याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. तर पावसाळ्यात शक्यतो ताजे, तयार केलेले आणि व्यवस्थित शिजवलेले अन्न खाणे कधीही चांगले. डाळ, भाजी, भात, पोळी, खिचडी किंवा सूप यासारखे घरचे पदार्थ आहारात ठेवायचे आहे. अन्न बनवल्यानंतर ते खूप वेळ खोलीच्या तापमानावर ठेवणे टाळायचे आहे. उरलेले अन्न साठवायचे असल्यास ते योग्य पद्धतीने आणि वेळेत रेफ्रिजरेट करायचे आहे. तसेच अन्न पुन्हा खाताना ते व्यवस्थित गरम करा. फ्रीजमध्ये ठेवले म्हणजे अन्न कितीही दिवस सुरक्षित राहते असा गैरसमजही तुम्ही ठेवू नका. महत्त्वाची गोष्ट तर म्हणजे स्वच्छताच आहे. भाज्या आणि पालेभाज्या पावसाळ्यात भाज्या खाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तर मी तुम्हाला आत्ताच सांगितले ते म्हणजे वाहत्या आणि स्वच्छ पाण्यात व्यवस्थित धुवा. पालेभाज्यांमध्ये माती किंवा इतर घाण राहू शकतात, त्यामुळे त्या नीट साफ करून शिजवणे महत्त्वाचे आहे. भाजी ताजी आहे का, कुजलेली किंवा बुरशी लागलेली तर नाही ना हे तपासा. भाज्या खूप दिवस साठवून ठेवण्याऐवजी गरजेनुसार ताज्या भाज्या आणणे कधीही चांगले. आणि आहारात फक्त एकाच प्रकारची भाजी न घेता विविध रंगाच्या भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. आता पुढील प्रश्न येतो तो म्हणजे पावसाळ्यात फळे खावीत का? तर याचं उत्तर म्हणजे होय. पावसाळ्यात फळे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. केळी, सफरचंद, पेरू, पपई, डाळिंब यासारखी फळे आपल्या आहारात नक्की समाविष्ट करायची आहे. पण फळे खाताना सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ते म्हणजे फळे ताजी आणि स्वच्छ असावीत. फळे कापून बराच वेळ उघडी ठेवू नका. बाहेर आणलेली फळे स्वच्छ धुवून मगच खा. आणि रस्त्यावर उघड्यावर ठेवलेली आधीच कापलेली फळे किंवा फळांचे पदार्थ घेताना विशेष काळजी घ्या. म्हणजेच फळांपेक्षाही त्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता महत्त्वाची आहे. नंतर पाणीसुद्धा कमी पिऊ नका. पावसाळ्यात थंडी किंवा ढगाळ वातावरणामुळे तहान कमी लागते, पण याचा अर्थ असा नाही की शरीराला पाण्याची गरज कमी आहे. दिवसभर पुरेसे फ्लुइड्स घेत राहा. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्या. पाणी उकळून घेणे आवश्यक आहे का हे तुमच्या परिसरातील पाण्याची गुणवत्ता आणि स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते, पण उकळून घेतलेलं पाणी अधिक फायदेशीर ठरते. घरी पिण्याच्या पाण्याची योग्य साठवणूक करा. बाटली किंवा पाण्याची भांडी स्वच्छ ठेवा. पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते, त्यामुळे तहान लागण्याची वाट न पाहता दिवसभर नियमित पाणी घेणे चांगले आहे. त्यानंतर चहा, कॉफी आणि गरम पेय. पावसाळ्यात गरम चहा किंवा कॉफी प्यायला अनेकांना आवडते, पण मर्यादित प्रमाण घेणे ठीक आहे. पण चहाच्या, कॉफीच्या नावाखाली दिवसभर फक्त कॅफिनेटेड बिव्हरेजेस घेत राहू नका. त्याऐवजी साधे पाणी, सूप किंवा इतर योग्य फ्लुइड्स आहारात समाविष्ट करा. आणि चहासोबत रोज भजी, बिस्किट किंवा तळलेले पदार्थ घेण्याची टाळा. त्यानंतर म्हणजे पावसाळ्यात कोणते पदार्थ कमी करावेत, तर हा तर सर्वांचाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पावसाळ्यात काय कमी खावे, तर सर्वात आधी उघड्यावर मिळणारे आणि स्वच्छतेबाबत शंका असलेले पदार्थ घेणे टाळायचे आहे. उघड्यावर ठेवलेली चाट, कापलेली फळे, अस्वच्छ पाणी वापरलेले पेय किंवा अन्न यापासून सावध राहायचे आहे. तसेच तळलेले पदार्थ खाणे टाळायचे. भजी, वडा, समोसा किंवा
पकोडे कधीतरी खाणे आणि ते रोज खाणे यात फरक आहे. हे सुद्धा आपल्याला समजायला हवं. पावसाळा म्हणजे रोज तळलेले पदार्थ खाण्याचा परवाना नाही आहे. त्यानंतर म्हणजे पचनासाठी हलका आणि संतुलित आहार घ्यायचा आहे. पावसाळ्यात काही लोकांना जड पदार्थ खाल्ल्यानंतर अस्वस्थता जाणवू शकते. अशा वेळी अति तेलकट आणि अति मसालेदार पदार्थ कमी करून घरचे हलके पदार्थ तुम्ही घेऊ शकता. उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मूग डाळीची खिचडी, डाळ, भात, भाजी, पोळी, सूप किंवा इतर संतुलित घरगुती पदार्थ. पण फक्त हलके पदार्थ खाणे म्हणजे प्रथिने किंवा इतर पोषक घटक पूर्णपणे कमी करणे असे नाही आहे. आहारामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स यांचा योग्य समतोल ठेवणे सुद्धा महत्त्वाचे ठरते. त्यानंतर प्रोटीन विसरू नका. पावसाळ्यात अनेक जण फक्त भात, पोळी किंवा खिचडीवर भर देतात. पण शरीराला प्रोटीन देखील आवश्यक असते. तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात डाळी, कडधान्ये, मूग, चणा, दूध, दही, पनीर, अंडी किंवा इतर प्रोटीन सोर्सेस याचा सुद्धा तुम्ही समाविष्ट करायचे. यामुळे आहार अधिक संतुलित ठेवण्यास मदत होते. त्यानंतर पावसाळ्यात फूड सेफ्टीचे 7 नियम बघायचे आहेत. तर ते आता आपण बघूया. पहिलं तर हात स्वच्छ धुवायचा आहे. म्हणजे अन्न बनवण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. भाज्या, फळे नीट स्वच्छ करा. विशेषतः माती लागलेल्या भाज्या आणि पालेभाज्या. पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवा. पाणी साठवण्याची भांडी स्वच्छ ठेवा. कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवा. क्रॉस कंटॅमिनेशन टाळण्यासाठी ही सवय महत्त्वाची आहे. अन्न झाकून ठेवा. माशा आणि इतर कीटकांपासून अन्नाचे संरक्षण करा. खराब अन्न खाऊ नका. वास, रंग किंवा टेक्स्चर संशयास्पद वाटत असल्यास ते वापरू नका. बाहेरचे अन्न विचारपूर्वक खा. स्वच्छता आणि ताजेपणा याबद्दल शंका असल्यास ते पदार्थ टाळणे कधीही चांगले. तर मी आता सांगणार आहे पावसाळ्यात एका दिवसाचा साधा आहार. मग एका दिवसाचा आहार कसा ठेवायचा? तर सकाळी पौष्टिक नाश्ता आणि त्यासोबत एखादे फळ तुम्ही घेऊ शकता. दुपारी पोळी किंवा भात, डाळ, उसळ, भाजी योग्य प्रमाणात प्रोटीन सोर्स तुम्ही घ्यायचा आहे. संध्याकाळी फळ घेऊ शकता. दूध, दही किंवा तुमच्या आहाराला योग्य असा हलका स्नॅक्स घेऊ शकतात. रात्री हलके पण संतुलित जेवण उदाहरणार्थ म्हणजे भाजी, पोळी, डाळ, भात तुम्ही घेऊ शकता. दिवसभर पुरेसे स्वच्छ पाणी प्यायचं आहे. त्यानंतर मंडळी आपण आज बघितलं पावसाळ्यात आहार बंद करण्याची गरज नाही. आहार अधिक शहाणपणाने निवडण्याची गरज आहे. ताजे आणि स्वच्छ अन्न खा. पुरेसे पाणी प्या. फळे आणि भाज्या स्वच्छ करून खा. डाळी, कडधान्ये आणि इतर प्रोटीन सोर्सेस आहारात ठेवा. बाहेरचे आणि उघड्यावरचे ठेवलेले पदार्थ खाताना सावध राहा. आणि सर्वात महत्त्वाचे पावसाळ्यात फक्त चविष्ट नाही तर सुरक्षित आणि संतुलित आहार निवडा. तर हे होते आजची माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा पावसाळ्यात तुमचा आवडता पदार्थ कोणता? भजी, वडापाव की गरमागरम खिचडी. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त आणि आरोग्यविषयक माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.